ज्याची सांगता झाली आहे। मुंबईतील अनेक सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचं विसर्जन झालंय, तर काही ज्या मोठ्या मूर्त्या आहेत, ज्या मानाच्या मूर्त्या मानल्या जातात, त्यांचं विसर्जन हे गणेश अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत होत असतं। आणि लालबागच्या राजाचा विसर्जन मिरवणूक, खरं तर गणेशोत्सव म्हटलं की लालबागचा राजा हे समीकरण आता पक्क झालेलं आहे आणि याच समीकरणाला अनुभवण्यासाठी राज्यभरातून भाविक या गणेशोत्सवाच्या काळात राजाच्या दर्शनासाठी येत असतात। याच लालबागच्या राजाचा या विसर्जनाचा जो तराफा आहे, जो फुलांनी अतिशय आकर्षक पद्धतीने सजवलेला आहे, या तराफ्याच्या माध्यमातून हा लालबागचा राजा आता आपल्या विसर्जनासाठी पुढे होईल। तर मत्स्य व्यवसायाशी संबंधित असलेल्या समुदायाच्या कोळी बांधवांच्या एका नवसाच्या पूर्ततेनंतर या गणपतीला नवसाला पावणारा बाप्पा म्हणून प्रसिद्ध झाला आणि याचं विसर्जन आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, लालबागच्या राजाचा तराफा लालबागच्या राजापर्यंत पोहोचलाय, आता हा तराफा पुढे जाईल आणि मग बाप्पाचं विसर्जन। अगदी बरोबर, आपण बघतोय की अंकिता, या ठिकाणी जे आहे ते लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी मोठ्या संख्येनं, म्हणजे जेवढी अपेक्षा होती, दरवर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनाची गर्दी जी आहे ती वाढत असते आणि ती गर्दी वाढल्यामुळे जे आहे ते पोलिसांसमोर सुद्धा एक मोठं चॅलेंज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। सर्वात महत्वाचं म्हणजे लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी जे आहे ती एक, आपण बघतो की ज्यावेळेस लालबागचा राजा मुंबईच्या परळ या ठिकाणी बसलेला असतो, त्यावेळेस सुद्धा मुखदर्शनाची लाईन वेगळी असते, चरण स्पर्शची लाईन जी आहे ती वेगळी असते। आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा लालबागचा राजा विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी निघतो, त्यावेळेस सुद्धा लालबागच्या राजाचं एक शेवटचं दर्शन किंवा एक मुखदर्शन घेण्याची जी भाविकांची खूप इच्छा असते, त्याच भाविकांना त्याच लालबागच्या राजाला बघण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते तिथे गर्दी करत असतात। आणि आपण बघतो की मिरवणुकीमध्ये ज्या मोठ्या संख्येनं जे आहेत लालबाग गणेशच्या आहेत, त्या मिरवणुकीमध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं नागरिक पोहोचले आणि त्याच पद्धतीनं विसर्जन मिरवणुकीसोबत विसर्जनाच्या ठिकाणी गिरगाव चौपाटी जे आहे त्या ठिकाणी सुद्धा जे आहे ते मोठ्या संख्येनं जे आहे ते गणेश भक्त पोहोचलेले आहेत। लालबागच्या राजाची खासियत म्हणजे आता लालबागच्या राजाची ख्याती जी आहे ती अंकिता अगदी सर्वदूर, म्हणजे परदेशातून सुद्धा अनेक लोक जे आहेत ते खास गणपतीच्या दिवशी गणरायाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या मुंबईमध्ये येतात आणि गणरायाची पंढरी असलेली लालबाग परळ हा जो भाग आहे, जो मराठी माणसांचा पट्टा आहे, तो मोठ्या संख्येनं मराठी लोक, कोकणी लोक या भागात राहतात आणि अगदी परंपरेने, मराठी परंपरेच्या पद्धतीने जे आहे ते गणपतीचं आगमन केलं जातं, आगमनाची जी आहे ती मिरवणूक केली जाते आणि 10 दिवस आपला जो हा सण आहे, 10 दिवस हा अगदी मराठी परंपरेने हा साजरा केला जातो। या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जे आहे ते मोठ्या संख्येनं अनेक सेलिब्रिटी, अनेक क्रिकेट जगतातले, इतकंच नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते न चुकता दरवर्षी जे आहेत ते लालबागच्या दर्शनासाठी येत असतात। राज्याचे मुख्यमंत्री येतात, म्हणजे एका बाजूला आपण बघतोय की जसं पंढरी असते आपला विठ्ठलाच्या दर्शनासाठी, जे आहे विठ्ठल माऊलीच्या दर्शनासाठी जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्र्यांपासून अनेक मोठे जे शासन प्रशासन जे आहेत ते दर्शनासाठी आलेले असतात, वारीमध्ये सहभागी होतात। त्याच पद्धतीने जी आहे ती आता लालबागच्या राजाची ख्याती सुद्धा आहे आणि त्याचमुळे राज्याचे मुख्यमंत्री असो किंवा राज्यातले अनेक नेते जे असो ते त्यांच्या कुटुंबासह लालबागच्या दर्शनाला पोहोचत असतात। आणि त्याच पद्धतीने लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक जेव्हा निघते तेव्हा खासियत म्हणजे अगदी महाराष्ट्राच्या परंपरेनुसार, म्हणजे ढोल ताशे नगाडे यांच्या परंपरेनुसार जे आहे ते एक मिरवणूक निघत असते आणि ते पाहण्यासाठी, म्हणजे लालबागच्या राजाचं दर्शन तर होतच अंकिता, पण त्याचबरोबर त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होण्याचा अनुभव जो आहे तो प्रत्येक मुंबईकरांना, प्रत्येक गणेश भक्तांना आणि प्रत्येक, आपण म्हणू शकतो की मराठी माणसाला तो अनुभव घ्यायचा असतो। आणि त्याकरताच अनेक लोक जे आहेत ते आपल्या कुटुंबाचं तिथे पोहोचलेले असतात। मात्र मुंबई पोलिसांकडनं आणि त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेकडनं सातत्याने आवाहन केलं जातं की लहान मुलांना किंवा जे वृद्ध लोक आहेत त्यांना या विसर्जन मिरवणुकीमध्ये घेऊन येऊ नका, कारण सुरक्षेच्या दृष्टीने जे आहेत ते सर्वाधिक महत्वाचं असतं की जे आपला विघ्नहर्ता ज्यावेळेस त्याचं विसर्जन केलं जातं त्याच वेळेस जे आहे ते विसर्जन जे आहे ते विघ्नहर्ताच्या आशीर्वादाने अगदी कुठलीही अनुचित घटना न पडता जे आहे ते विसर्जन केलं जावं, याकडेच
जे आहे ते मुंबई पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेकडनं सातत्याने प्रयत्न केला जातो. आजकाल आपले सण जे आहेत त्यांना पर्यावरण पूरक करण्यासाठी खूप महत्वाचं प्राधान्य दिलं जातं आणि त्याच दृष्टीने आपण बघितलं की अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असो किंवा अनेक सेलिब्रिटी जे बाप्पाचं मनोभावे स्वागत करत असतात, त्यांची सेवा करत असतात. बाप्पाला विसर्जित केल्यानंतर सुद्धा हेच गणेश भक्त जे आहे ते समुद्र किनारा साफ सुद्धा करत असतात. स्वच्छते मोहिमेमध्ये सुद्धा नागरिक जे आहे ते सहभागी झालेले असतात. त्यामुळे पर्यावरण पूरक अशा गणेश उत्सवाला प्राधान्य दिलं जाते आणि त्याच दृष्टीने मुंबई महानगरपालिकेने पहिल्यांदाच जे आहे यावर्षी कृत्रिम तलाव जे आहे ते मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर ठेवण्यात आलेले होते. यापूर्वी आपण बघितलं गेल्या वर्षी पर्यंत जे आहेत ते गिरगाव चौपाटी सोडून इतर जे समुद्र किनारे आहेत किंवा जे काही गार्डन्स आहेत त्या ठिकाणी सार्वजनिक मंडळांना तरी जे आहे ते मोठ्या मूर्ती असल्यामुळे कृत्रिम तलावाचा वापर करता येत नाही. मात्र जे घरगुती गणपती आहेत त्यांना जो आहे तो कृत्रिम तलावाचा वापर करावा असं आवाहन केलं जातं आणि त्या दृष्टीने आता ही संख्या पण जी आहे ती वाढत चाललेली आहे. आणि त्याचमुळे सार्वजनिक गणपतींना तर नैसर्गिक स्थळ आहेच जिथे समुद्र किनाऱ्यावरती समुद्रात जे आहे ते मोठ्या गणपतीचं विसर्जन केलं जातं. पण महत्वाचं म्हणजे जे आपण बघतो की महत्वाचं म्हणजे जे घरगुती गणपती आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पहिल्यांदाच गिरगाव चौपाटीवर जे आहे ते कृत्रिम तलाव उभा करण्यात आले आणि या कृत्रिम तलावाला नागरिकांचा, गणेश भक्तांचा खूप चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे स्वच्छताही राखलीच जाते. पण त्याचबरोबर जे मोठे गणेश मंडळ आहेत त्यांना सुद्धा याचा फायदा असा मिळतोय की मोठे गणेश मंडळ जे आहेत त्यांना एक प्रकारे जे आहे ते आपली गणेश मूर्ती जी आहे, मोठ्या मंडळाच्या मोठ्या मूर्त्या असतात त्यांची मूर्ती विसर्जित करायला कोणतीही अडचण, कोणतीही बाधा येत नाहीये. त्याचं कारणच हे आहे की सार्वजनिक विसर्जन जे आहे, सार्वजनिक गणपतीचं विसर्जन ते आजच्या दिवशी केलं जातंय कारण त्यांची भव्य मिरवणूक असते आणि घरगुती गणपतीचं विसर्जन ते प्रथेप्रमाणे जे आहे किंवा ज्या तारखेप्रमाणे जे आहे ते काल करण्यात आलं. मिरवणुकीमुळे मोठ्या गणपतीचं विसर्जन करायला थोडासा वेळ लागतो. मात्र मोठ्या गणपतीचं विसर्जन करणं सुद्धा गणेश मंडळांना, मुंबई पोलिसांना, मुंबई महानगरपालिकेला तेवढंच एक चॅलेंज असतं आणि आपण बघतो की ते चॅलेंज इतक्या छान पद्धतीने, कारण इंटरनल कोऑर्डिनेशन जे असतं ते इतकं चांगलं असतं की आपल्याला माहिती आहे की आजच्या दिवशी जे आहे चिंतामणीचा चिंचपोकळीचा चिंतामणी असो, लालबागचा राजा असो, परळचा राजा असो, मुंबईचा राजा असो, असे अनेक सार्वजनिक मंडळ जे आहेत त्यांच्या गणपतीचं विसर्जन केलं जातं आणि ते विसर्जन मोठ्या मूर्ती असल्यामुळे समुद्राच्या अगदी खोलपर्यंत जे आहेत ते विसर्जन केलं जातं. त्यामुळे समुद्राच्या अगदी आतपर्यंत एक गणेश भक्तांची, मुंबई कोस्टगार्डची, त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेची आणि मुंबई पोलिसांची टीम जी आहे ती या मोठ्या गणपतींना विसर्जन करण्यासाठी घेऊन जात असते आणि त्यासाठी त्यासाठी जी तयारी आहे, पूर्वनियोजन तयारी आहे ती अगदी चोख पद्धतीने पार पडली जाते. कारण प्रत्येक मूर्ती जी आहे ते एकाच वेळेला एक मूर्ती असं ते विसर्जन केलं जातं. एका वेळेला भरपूर मोठ्या मूर्त्या एकत्र विसर्जित केल्या जात नसतात कारण पावसाळ्याचे दिवस आहेत. त्याचबरोबर भरती ओहोटी ही वेळ सुद्धा लक्षात घेतली जाते आणि त्या भरती ओहोटीची वेळ लक्षात घेऊन, पावसाची वेळ लक्षात घेऊन जे हवामान खातं आहे त्यांच्याकडनं ठराविक वेळ दिली जाते ज्या वेळेस समुद्राला जे आहे ते भरती ओहोटी आलेली आहे की नाही, खास करून भरती आलेली असेल आणि पाऊस जर जोरदार असेल तर मात्र थोडीशी अडचण जी आहे ते गणपती विसर्जनाला येऊ शकते. आणि आपल्याला माहिती आहे की कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नये कारण लाडक्या बाप्पाचा आपण 10 दिवस, एकतर आपण वर्षभर त्यांची वाट बघत असतो, 10 दिवस आपण त्यांची मनोभावे श्रद्धेने आपण त्यांची सेवा करतो आणि विसर्जनाच्या दिवशी सुद्धा आपल्याला वाटतं की लाडक्या गणरायाला जे आहे ते तेवढ्याच श्रद्धेने आणि तेवढ्याच मनापासून त्यांचं विसर्जन व्हावं, त्यांना निरोप देण्यात यावा आणि त्यासाठी शेवटची आरती जी आहे ती सुद्धा समुद्र किनाऱ्यावरती किंवा शेवटची आरती जी आहे ती विसर्जनापूर्वी ती आरती केली जाते. त्या आरतीमध्ये सुद्धा आपण बघतो अंकिता मोठ्या संख्येनं गणेश भक्त जे ते सामील झालेले असतात आणि एक आरती होते ज्यावेळेस गणेश आपला लालबागचा राजा जो आहे तो मंडळातून निघतो, म्हणजे जिथे त्याची स्थापना केलेली असते तिथून निघताना एक आरती केली जाते आणि विसर्जन करण्यापूर्वी सुद्धा एक आरती केली जाते. त्या आरतीच्या वेळेस मोठ्या संख्येनं तिथे जे आहे ते पोलिसांची, म्हणजे एकट्या गिरगावचं जर बोलायला गेलं तर जवळपास 1200 पेक्षा जास्त पोलीस जे आहेत ते गिरगाव चौपाटीवर तैनात करण्यात आलेले आहे. मुंबई महानगरपालिकेकडनं 700 पेक्षा जास्त कर्मचारी तैनात केलेले आहेत. त्याचबरोबर म्हणजे आपले स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी अनेक NGO जे असतात त्यांचा सुद्धा पुढाकार असतो. मात्र मुंबई महानगरपालिकेकडनं सफाई कर्मचाऱ्यांची अधिकची मागणी असते आणि
मुंबई महानगरपालिकेचे जे सफाई कर्मचारी आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येने त्या ठिकाणी तैनात केलेले असतात. आणखीन महत्वाचं म्हणजे आपल्याला माहितीये की मुंबईमध्ये सुरक्षा ही किती महत्वाची असते, कारण सर्वाधिक जास्त गर्दी जर आपल्याला मुंबईमध्ये एकत्र कधी पाहायला मिळते तर ती याच गणेशोत्सवाच्या काळात पाहायला मिळते. आणि त्यामुळे बेभान होऊन नागरिक जे आहेत ते या मिरवणुकीमध्ये मात्र ज्योत्स्ना, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की मुंबईमध्ये जेव्हा अशी गर्दी पाहायला मिळते तो काळ गणेशोत्सवाचा असतो आणि गणेशोत्सव म्हटलं की आपोआपच मुंबईचा लालबागचा राजा हे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. प्रशासनासमोर किती मोठं आव्हान असतं आणि आता ज्या पद्धतीने ही गर्दी आपण पाहतोय, खरं तर पावसाची पण काही प्रमाणात हजेरी आणि तरी देखील याची कुठली तमा न बाळगता हे सगळे मुंबईकर आज या गिरगाव चौपाटीवर उपस्थित आहे. अगदी अगदी बरोबर अंकिता, आपल्याला माहितीये की अगदी आपण आता म्हणजे तू स्टुडिओमध्ये जरी बसली असशील तरी आपल्याला माहितीये की समोरचा तो पूर्ण देखावा बघून किंवा समोर नागरिक ज्या पद्धतीने सहभागी झालेत, अक्षरशः आपल्याला पण इच्छा होते की आपण स्वतः लालबागचं राजाचं दर्शन किंवा अनेक इतर सार्वजनिक गणपतीचं दर्शन जे आहे ते आपण घ्यावं. कारण अनेक आपण लालबागच्या राजाचं तर म्हणतोच आहे, पण इतर पण गणपतीचे जर देखावे पाहिले तर अक्षरशः डोळे दिपवून जातील, इतके सुंदर त्यांचे देखावे असतात. खूप वेगळ्या रूपामध्ये आपल्याला गणरायाचं रूप जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतं आणि हीच खासियत जी आहे ती लालबागच्या राजाची असते. आणि गिरगाव चौपाटीमध्ये मुंबई पोलीस कमिशनर जे आहेत त्यांच्याकडनं लक्ष ठेवून आहेत. त्याचबरोबर आपल्याला माहितीये की काल सुद्धा म्हणजे जेव्हा गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी सुद्धा गृहराज्यमंत्री योगेश कदम असो किंवा मग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे जे आहेत उपमुख्यमंत्री, यांनी संपूर्ण गिरगाव चौपाटीचा आणि मुंबईच्या महत्वाच्या ठिकाणाचा जो आहे त्यांनी आढावा घेतला होता. ज्या ठिकाणी पाहण्यात आलं होतं की नागरिकांना आणि गणेश भक्तांना कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे, अगदी सगळं जे आहे ते सोयी सुविधा पार पडल्या पाहिजेत. आणि त्या दृष्टीनं आपल्याला माहितीये की हवामान खात्यानं सुद्धा सांगितलंय की पावसाचं म्हणजे पावसासाठी जो आहे तो एक अलर्ट नाही पण एक कारण एका बाजूला विसर्जन आणि दुसऱ्या बाजूला पाऊस, यामुळे या काळामध्ये एक चॅलेंज काय असतं तर समुद्राला भरती आलेली असताना जे आहे ते पाऊस जास्त असू नये जेणेकरून लोकांना त्याचा त्रास होणार नाही. जर गिरगाव चौपाटी एकट्या गिरगाव चौपाटीचं जर म्हणायला गेलं तर खूप योग्य पद्धतीची अशी आणि खूप चॅलेंजिंग अशी तिथे सुविधा जी आहे ती मुंबई महानगरपालिकेला असो किंवा मुंबई पोलिसांना करावी लागते. आणि त्याच्यामध्ये त्याकरता जे आहे ते उंच मनोरे जे आहे ते उभारण्यात आलेले आहेत. आणि या उंच मनोऱ्याची खासियत अशी आहे की सर्वदूरपर्यंत अगदी लांब पर्यंत जे आहे ते मुंबई पोलिसांना लक्ष ठेवता येतं. इतकंच नव्हे तर हा कार्यक्रम विसर्जनाचा कार्यक्रम जो आहे तो अगदी 2 दिवसात म्हणजे 1.5 दिवसात असतो, तरी सुद्धा आपण बघतोय की या ठिकाणी मोठ्या संख्येनं सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते उभारण्यात आलेले असतात. इतकंच नव्हे तर आपले मुंबई पोलीस जे आहेत ते सिव्हिल ड्रेसमध्ये म्हणजे साध्या गणवेशामध्ये सुद्धा मुंबईच्या समुद्र किनाऱ्याकडे लक्ष ठेवून असतात. कारण कुठलेही समाजकंटक जे आहेत त्यांच्यामुळे आपल्या गणेश भक्तांना त्रास होऊ नये किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता जे आहे ते लक्ष ठेवलेलं असतं. आणि तीच खासियत या आपल्या आपण गणेश उत्सवाची म्हणू शकतो, आपण आपल्या मुंबई पोलिसांची म्हणू शकतो की इतका मोठा सण 10 दिवस अनेक सार्वजनिक मंडळाला सुद्धा गणेश भक्त भेट देत असतात. तिथे सुद्धा तेवढीच दिमागदार आणि चोख पद्धतीची व्यवस्था, कडेकोट बंदोबस्त जो आहे तो मुंबई पोलिसांकडनं करण्यात येतो. पण तेवढीच व्यवस्था आणि तोच कडेकोट बंदोबस्त जो आहे तो अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मुंबई पोलीस जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि सिव्हिल ड्रेसमध्ये सुद्धा अनेक पोलीस जे आहेत ते फिरत असतात. त्याचबरोबर महिला पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा गिरगाव चौपाटीला मोठ्या संख्येनं आहेत. आणि दुर्बिणीच्या साह्याने आणि त्याचबरोबर आपण बघतोय अंकिता की समुद्र किनाऱ्यावरती जे आहेत ते या म्हणजे ज्या बोटी आहेत लाईफगार्ड जे आहेत त्या सुद्धा ठेवलेल्या असतात. आणि त्याचबरोबर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुद्धा समुद्र किनाऱ्यावरती आणि ज्या ठिकाणी गणपतीचं विसर्जन होतं त्या ठिकाणी नजर ठेवली जाते. नागरिकांनी जे आहेत ते लहान मुलांना किंवा वृद्ध लोकांना समुद्र किनाऱ्यावरती किंवा विसर्जन मिरवणुकीमध्ये जे ते जास्तीत जास्त घेऊन येऊ नये त्या पद्धतीची सोय जी आहे ती अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते त्या ठिकाणी करण्यात त्यामुळे एकंदरीतच अगदी काही वेळात लालबागच्या राजाची शेवटची जी आरती आहे ती सुरू होईल आणि या आरती करण्यासाठी हे सगळे भाविक आता सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय. काही तरुण यावेळी भारतीय झेंडा हातात घेऊन, भारतीय ध्वज हातात घेऊन लालबागच्या राजासमोर या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याचं देखील पाहायला मिळतंय. खरं तर मोठी मुंबईकरांची गर्दी या ठिकाणी दिसून येते. तराफा बाप्पापर्यंत पोहोचलेला आहे. काही वेळातच लालबागच्या राजाला आरती झाल्यानंतर या तराफ्यामध्ये बसवलं जाईल आणि त्यानंतर या लाडक्या गणरायाचं विसर्जन हे पार पडेल.
10 दिवसांच्या या उत्साहानंतर गणपती बाप्पाला आता जड अंतःकरणानं निरोप देण्यात येतोय. गणेश भक्तांचा उत्साह काल सकाळपासूनच अगदी आजची सकाळ उजड